नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 16वा अध्याय घेत आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर मला पुढे उत्साह येईल. गुरुग्रंथ संपल्यानंतर पुन्हा नंतर गीता चालू करायची आहे आपल्याला, गीता. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करीत जावा आणि माझं चॅनल शेअर बी करीत जावा. म्हणजे माझे एपिसोड जे आहे ते शेअर करीत जावा. म्हणजे अनेक लोकांपर्यंत हा गुरुचरित्र अनेक लोकांना गुरुचरित्र ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. तरी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण आता गुरुचरित्रा 16वा अध्याय सुरू करू. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्ध योग्या ते पुसत. सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी. शिष्य समस्त गेले यात्रेशी. राहिले कोण गुरुपाशी. पुढील कथा वर्तली कैसी विस्तारोनी. सांगपा. ऐकोनी शिष्याची वाणी. संतोषी झाले सिद्धमुनी. धन्य शिष्य शिरोमणी. गुरु भक्ता नामधारका. अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त. तुझ लागी झाले जागृत. ज्ञान ज्योती उदय मज. तुझी माझा प्राण सखा. ऐक शिष्या नामधारका. तुझकरिता जोडलो सुखा. गुरुचरित्र आठवले अज्ञान तिमिर. रजनीत पिडोनी आलो कष्टत. सुधा अमृत सागरात त्वा माते लोटिले. त्वा केले उपकाराशी. संतोष्ट झालो मानसी. पुत्रपौत्री तू नांदसी. दैन्य नाही तुझे घरा. गुरुकृपेचा तू बाळक. तुझ मानिती सकळ लोक. संदेह न धरिता घे का भाक. अष्ट ऐश्वर्य नांदसी. गुरुचरित्र कामधेनू. सांगेन तुझ विस्तारोनी. श्री गुरु राहिले गोप्य गुणू. वैजेश्वर सन्निधानी. समस्त तीर्थे शिष्याशी. स्वामी निरूपिली परियेशी. होतो आपण गुरुमूर्तीपाशी. सेवा करून अनुक्रमे. संवत्सर एक तया स्थानी. अंबा आरोग्य भवानी होते. श्री गुरु गोप्य होऊनी. स्थान बरवे मनोहर. असता तेथे वर्तमानी. आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ते देखुनी. नमन केले भक्तिभावे. माथा ठेवूनी चरणावरी. स्तोत्रे करी परोपरी. स्वामी माते तारी तारी. अज्ञान सागरी बुलालो. तप करीतो बहु दिवस. स्थिर नव्हेची माझे मानस. याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आम्हासी. ज्ञान विने तपास व्रथा झाली सायास. तुम्हा देखता मानस संतोषले स्वामी या. गुरुसेवा बहु दिवस केली नाही सायास. या कारणे मानस स्थिर नव्हे स्वामी या. तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी. उपदेश करावा आम्हासी. ज्ञान होईल त्वरित मज. ऐकोनी मुनीचे वचन. श्री गुरु पुस्ती हसोन पावलासी. केवी मुनी पण गुरुविने सांग मज. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती. मुनीच्या डोळा अश्रू येती. दुःखे दाटला अमित चित्ती. ऐके स्वामी गुरुराया. गुरु होता आपणाशी एक. अति निष्ठुर त्याचे वाक्य. माते गांजिले अनेक. अकृत्य सेवा सांगे मज. न सांगे वेदशास्त्राध्ययन. तर्क भाष्यादी व्याकरण. म्हणे तुझ अंतकरण स्थिर नोहे अद्यापी.
मनोने सांगे अनिक काही, आपुले मन स्थिर नाही. न ऐके त्यांचे वाक्य काही, अनिक कोपे मजवरी. या कारणे बहुदिवशी होतो तया गुरुपासी. बोले माते निष्ठुरेसी, कोपोनी आलो तयावरी. ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन. म्हणती कैसा ब्राह्मण आत्मघातकी तू होसी. एखादा मूर्ख आपुले करी, मळ विसर्जी देहावरी. आपुले अदृष्ट ऐसे परी, मनोनी सांगे सकळिका. तैसे तुझे अंतकरण आपुले नाशिक छेदून. पुढिल्या ते अपशकुन करणार होशी तुची एक. न विचारिशी आपुले गुण, तू ते होय कैचे ज्ञान. गुरुद्रोही तुची जाण, अल्पबुद्धी परियेसा. आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीशी हर्ष. ज्ञान कैसे होय मानस स्थिर, केवी होय आता. जवळी असता निधानू, का हिंडावे रानो रानू. गुरु असता कामधेनू, तेजोनी आलासी आम्हापासी. गुरुद्रोही जो का नर, त्यासी नाही इह पर. ज्ञान कैचे होय सादर, तया दिवांद नरासी. जो जाणे गुरुची सोय, वेदशास्त्रादी त्वरित होय. तो सर्वज्ञ शीघ्र होय, गुरु संतुष्ट होताची. संतोष होता श्री गुरुशी, अष्टसिद्धी त्याच्या दासी. क्षण न लागता परियशी, वेदशास्त्र तया साध्य. ऐसा कोणी गुरुवाणी, माता ठेवी त्यांचे चरमिनो. तिसे करजोळूनी करुणा वचने करून या. जय जयाजी जगद्गुरु, निर्गुण तुची निर्विकारू. ज्ञान सागर अपरंपारू, उद्धरावे आपणाते. अज्ञान माया वेष्टुनी, नेनो गुरु असे कवनी. सांगा स्वामी प्रकाशोनी, ज्ञान होय आपणासी. कैसा गुरु ओळखावा, कवने परी असे सेवा. प्रकाशोनी सांग देवा, विश्ववंद्या गुरुमूर्ती. जेने माझे मन स्थिरू, होऊनी ओळखे श्री गुरु. ऐसा करणे उपकारू, मनोनी चरणी लागला. करुणा वचन ऐकोनी श्री गुरु. म्हणती ऐक मुनी, तू ते सांगेन विस्तारोनी. गुरु सेवा विधान. श्री गुरु म्हणती ऐक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी, तोची जाणावा परम गुरु. गुरु हरी हर विरींची जाण, स्वरूपे तोची नारायण. मन करुणी निर्वाण, सेवा करावी भक्तीने. यतदर्श कथा एक, सांगेन ते तत्पर ऐक. आदिपर्वी असे देख, गुरुसेवा भक्ती भावे. द्वारावती तीर्थ परियेसा, विप्र एक धौम्य ऋषी. तिघे शिष्य होते त्याशी, वेदाभ्यास करावया. एक अरुणी पांचाळ, दुसरा वैद्य केवळ, तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीती विद्ये लागी, पूर्वी गुरुची ऐशी रीती. शिष्या करवी सेवा घेती, अंतकरण त्यांचे पाहती. कैसे निर्वाण शिष्यांचे, पाहुनी अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तत्क्षण, मनकामना पुरविती. ऐसा धौम्य ऋषी भला, तया अरुणी पांचाळा. एके दिवशी निरोप दिधला, ऐक द्विजा एक चित्ते. शिष्याशी म्हणे धौम्य मुनी, आजी त्वा जाओनी राणी. वृत्तीस न्यावे तडाग पाणी, जववरी भूमी तृप्त होय. असे वृत्ती तळे खाली, तेथे पेरिले असे साळी. उदक नेऊनी तेथे घाली, शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसा गुरुनिरूप होता गेला, शिष्य धावता झाला. तटाकाते पाहता, कालवा थोर वाहतसे. जेथे उदक असे वाहत, अति दरारा गरजत. वृत्ती भूमी असे उन्नत, उदक केवी चलो पाहे. म्हणे आता काय करू, कोपती आता माते गुरु. उदक जातसे दरारू, केवी बांधू म्हणतसे. आणूनिया शिळा दगड बांधिती, उदकाआड पाणी जातसे धडाधड. जाती पाषाण वाहोनिया,
प्रयत्न करी नानापरी काहे केल्या न चढे वरी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणतसे मग आपण मनी विचारी गुरुचे शेती न चढे वारी प्राण त्याजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय करुणी मानसी मनी ध्यात श्री गुरुशी म्हणे काय आता उपाय याशी योजनी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाषाण जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारिले तये वेळी हाती दरडी धरी दढे पाय ठेवी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरु ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निवारण करी तत्क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वाहतसे नित्य सरीसे त्यामध्ये शिष्य कैसे बुडविले अंगा पुले ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदके पूर्ण पर्येसा त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी अंतकरणी दिवस गेला असता मानी अद्यापि शिष्य न येची ऐसे मनी विचारित गेला आपण वर्तित झाले असे उदक बहुत संतोषला बहुमुनी न देखे शिष्य तये वेळी म्हणून मारितसे आरोळी किंवा बक्षिले व्याघ्र व्याळी कोठे आहेसी म्हणतसे ऐसे मनी विचारित उंच स्वरे बोभाटत अरे शिष्या ऐसे म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारी तसे धौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी मग तेथून निघाला येऊन या श्री गुरुशी नमन केले भावेशी धौम्य मुनी महाऋषी अलिंगोनिया आश्वासिला वर दिदला तया वेळी ऐक शिष्या स्तोम मोळी तू ते सकळ विद्या आली वेदशास्त्र दिव्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्ती भावे करून या कृपानिधी धौम्य मुनी आपुल्या आश्रमात नेऊनी निरोप दिदला संतोषिनी विवाह आता करी म्हणे निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुल्या स्वस्थाना आणि शिष्य दोघे जाणा होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाणा श्री गुरुची करी शुश्रूषा त्याच्या पहावे अंतकरणा धौम्य गुरु म्हणतसे धौम म्हणे शिष्याशी सांगे नाईक तुझशी तुवा जाऊन अहर्निशी वृत्ती आमची रक्षावी शेती रक्षुनी या वृत्तीशी आणावे धान्य घराशी म्हणता शिष्य अतिहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जोवरी अहोरात्री कष्ट करी रात्र होता ते अवसरी आला आपुल्या गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुशी म्हणे वृत्ती भरली राशी आता आणावया घराशी काय निरूप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी वारे शिष्य शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुराणी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपणिया रेडा येणे परी घेऊन गाडा आला सीता जवळीक दोन खंडी साळीशी भरली शिष्य गाडी अशी एकीकडे रेडी अशी जुंपुणी ओढी आपण देखा रेडा चाले शिगरेशी न ओढवे तयाशी मग आपुले कंठाशी बांधिता झाला जू देखा सत्राने तया सरसी चालता झाला मार्गाशी रेडा रुतला चिखलाशी आपले बळे ओढतसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्रानी गळा फास पडे तैसा सोडून या रेड्याशी काढीला गाडा बाह्य प्रदेशी ओढिता आपण गळा फाशी पडूनी प्राण तेजूप आहे इथे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्याते पाहुनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्याते आली मुनी करुणा बहुते वर दिदला बहुमता ते संपन्न तुची वेदशक्ती वर देता तत्क्षणाशी सर्व विद्या आली तयाशी निरोप घेऊन या गेला घराशी शिष्य वैद्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यू जान सेवेविषयी बहुगुण गुरुसेवा शुश्रूषण बहु करी परियेसा त्याशी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर त्याशी विचारी गुरुवर काय उपाय करावा
त्याशी म्हणे धौम्य मुनी, तू ते सांगेन ऐककानी, नित्य गोधने नेऊनी रक्षण करी वनामध्ये. ऐसे म्हणता तत्क्षणी नमन केले त्याचे चरणी. गुरे नेऊन या राणी ती चारिली बहुत दिवस. क्षुधा लागली आपणाशी शीघ्र आणली घराशी. कोपे करू तयासी म्हणे शीघ्र येतोशी का. सविता जाय अस्तमानी तववरी गुरे असोदे राणी. येणे परी प्रतिदिनी वर्तावे त्वा म्हणतसे. अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला वना. क्षुधाक्रांत होऊन या जाणा चिंतित असे श्री गुरुशी. चरती गुरे नदी तीरी आपण तेथे स्नान करी. तया जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे. जाऊन या तया स्थानाशी भिक्षा मागुनी करी भोजनाशी. मग रक्षी गोधनाशी प्रति दिवशी या परी. नित्य करी येणे परी रक्षुनी आणि गुरे घरी. वर्तत असता निरंतरी धौम्य मुनी पुस्तसे. गुरु म्हणे शिष्याशी, तू नित्य गा उपवासी. तुझा देह दिसे पुष्टीशी. कवन्या गुणे होतसे. ऐकुनी गुरुचे वचन सांगे. शिष्य उपमन्य भिक्षा करुनी भोजन. विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुनी प्रतिदिवशी. गुरे चारुनी येतो निशी. श्री गुरु म्हणती तयाशी आम्हा सांडुनी केवी भुक्ती. भिक्षा मागोनी प्रतिदिवशी. आणुनी द्यावी घराशी. मागोती जावे गुरापाशी. घेऊनी यावे निशी काळी. गुरु निरूपे येरे दिवशी. नेली गुरे रानाशी. मागे भिक्षा नित्य जैशी. दिदली ठेवूनी घरात. घरी तया ते भोजन कधी न हो परिपूर्ण. पुन्हा जाऊनी आपण भिक्षा करुनी जेवितसे. नित्य भिक्षा वेळ दोन्ही. वाहिली देऊनी सदनी. दुसरी आपण भक्षोनी काळ ऐसा कंठितसे. येणे परी क्वचित काळ वर्तता झाला महास्थूळ. एके दिवशी गुरु कृपाळ तसे शिष्या ते. शिष्य सांगे वृत्तांत जेणे. आपुली क्षुधा क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घराशी आणूनी देतो प्रति दिवशी. दुसरी भिक्षा स्वयंशी करीतो भोजन आपण. ऐसे म्हणता धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपनी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणूनी घरी देई का. गुरु निरोपी येणे परी दोन्ही भिक्षा देऊनी घरी. कैसा शिष्य निर्धारी म्हणी क्लेश न करीच. गुरे सहित रानात असे शिष्य सुधाक्रांत. गोवत्स होते स्तनपित देखतसे तयासी. स्तनपित वासराशी. उच्छिष्ट गळे संधीशी. वाया जातसे भूमीशी. म्हणून जवळ पै गेला आपण असे क्षुधाक्रांत. म्हणून गेला धावत. पसरून या दोन्ही हात धरी. उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीर पालन करी. तेने आपण उदर भरी. 2 वेळा भिक्षा करी देतसे भावभक्तीने. अधिक पुष्ट झाला आपण. म्हणे गुरु अवलोकून पाहो. याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होत असे. मागुती पुषेतायाशी. कवने रीती पुष्टी होशी. सांगे आपुल्या वृत्तांताशी. उच्छिष्ट क्षीर पान करीतो. ऐकोनी म्हणे शिष्याशी. मतिहीन होय उच्छिष्टेशी. दोष असे भोवशी. भक्षू नको म्हणत असे. बक्षी नको म्हणे गुरु. नित्य नाही तया आहारू. दुसरे दिवशी क्षुदित येरू. काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रानात. गळत होते क्षीर बहुत एका रुईच्या झाडाशी. म्हणे बर्वे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार. पान करू तप्तोदर. म्हणून तेथे बसला. पाने तोडून द्रोण करी. तयामध्ये क्षीर भरी. घेत होता घणीवरी. तव भरिले डोळ्यात. तेने गेल्या दृष्टी दोन्ही. हिंडतसे रानोरणी. गुरे न दिसती नयनी. म्हणून या चिंता करीतसे. कष्टताही अक्षहीन चिंता करीतसे गोधन. गुरे पाहो जाता राणा. पडला एके आडात. पडून या आडात चिंता करी अत्यंत गुरे गेली. आता सत्य गुरु बोलेल मज लागी. पडला शिष्य तयस्थानी. दिवस गेला अस्तमानी. चिंता करी धौम्य मुनी. अजूनही शिष्य न यायची. म्हणून गेला रानाशी. देखे तेथे गोधनाशी. शिष्य नाही म्हणून क्लेशी. दीर्घस्वरे पाचारी. पाचारिता धौम्य मुनी. ध्वनी पडला शिष्यकानी.
प्रत्युत्तर देता तत्क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकून या व्रतांत उपजे कृपा अत्यंत. अश्विनव देव स्तवी म्हणत निरोप दिदला तये वेळी. गुरु निरूपे तये वेळी अश्विनो देवा ध्याय मनी. दृष्टी आली दोन्ही नैनी. आला गुरु सन्मुख येऊन या श्री गुरुशी नमन करी भक्तीशी. स्तुती करी भोवशी शिष्योत्तम तये वेळी. संतोषुनी धौम्यमुनी तया शिष्या आलिंगोनी म्हणे शिष्या शिरोमणी. तुष्टलो तुझ्या भक्तीशी प्रसन्न होऊनी शिष्याशी. हतस्पर्श मस्तकेशी वेदशास्त्रे तत्क्षणेशी आली तया शिष्याशी. गुरु म्हणे शिष्याशी जावे आपल्या घराशी. विवाह करुणी सुखेशी नांदत आता म्हणत असे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होती बहु जगती. उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा पर्येशी. तोची तुझी दक्षिणेशी अनिल कुंडले पर्येशी. जिंकून या शेषाशी कीर्तिवंत होईल. जन्मजय रायाशी तोच करील उपदेशाशी. मारवील सर्पाशी याग करुणी पर्येसा. तो उत्तंक जाऊन पुढे केला सर्प यज्ञ. जन्मजया ते प्रेरून समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक अनिला इंद्रासहित. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे पर्येसा. जो असे गुरुदेशक त्याची कैसा परलोक. अंती होय कुंभीपाक गुरुद्रोह पातकासी. संतुष्ट करिता श्री गुरुशी काय न साधे तयासी. वेदशास्त्र ज्ञानराशी लाधे क्षण न लागता. ऐसे जाणुनी मानसी व्रता हिंडे अविद्येशी. जाई आपुल्या गुरुपाशी तोची तुझ तारील. त्याचे मन संतुष्ट तुझ मंत्र साध्य त्वरित. मन करून निश्चित त्वरित जाय म्हणती देखा. ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र आला अतिज्ञाता. चरणावरी ठेविला माता विनु तसे तये वेळी. जय जयाजी गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी. माते निरूपले प्रीती तत्वबोध कृपेने. गुरुद्रोही आपण सत्य अपराध घडले मज अमित. गुरूंचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट. सुवर्णादी लोह सकळ भिन्न होता. सांधवेल होता भिन्न मुक्ता फळ. केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न झाले आता प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे मन असता काय उपयोग वाचुनी. ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचूनही. जीवित्वाची आशा नाही प्राण त्याजीन गुरुपाशी. ऐसे परी श्री गुरुशी विनवी ब्राह्मण अतिहर्षी. नमुनी निघे वैराग्यशी निश्चय केला प्राण त्यजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण. निर्मळ झाले अंतकरण. अग्नी लागला जैसे तृण भस्म होय तत्क्षणी. जैसी कार्पा सराशी वन्नी लागता पर्येशी. जळोनी जाय त्वरितेशी तैसे तयाशी झाले. या कारणे पापाशी अनुतप्त होता पर्येशी. क्षालन होईन त्वरितेशी शतजन्मीचे पाप जाय. निर्वाण रूपे द्विजवर निघाला. त्यजू कलेवर ओळखिले गुरुवर पाचारिले तयाशी. बोलावून या विप्राशी निरोप देती कृपेशी. न करे चिंता तू मानसी. गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझे मनी. दुष्कृत गेले जळोनी. एक चित्ते करुणी स्मरी आपुले गुरुचरणा. तये वेळी श्री गुरुशी नमन केले चरणाशी. जगद्गुरु तोशी होशी त्रयमूर्ती अवतार. तो कृपा होय जरी पापे कैचे शरीरी. उदय होता तमारी अंधकार केवी राहे. अशा परी श्री गुरुशी स्तुती करी भक्तीशी. रोमांच उठले अंगाशी. सद्गतीत कंठ झाला. निर्मळ मनेशी तये वेळी. माता ठेवी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी. तारी तारी श्री गुरु राया. निर्वाण देखुनी अंतकरणी. मस्तकी ठेवी दक्षिण पाणी. ज्ञान झाले तत्क्षणी तया ब्राह्मणाशी पर्येसा. वेदशास्त्रे तत्काळ मंत्रशास्त्रे आली सकाळ. प्रसन्न झाले गुरु दयाळ.
काय न्यून त्या विप्रासी परिस लागता लोहासी होय सुवर्ण बावन कशी तैसे तया ब्राह्मणासी ज्ञान झाले परियेसा आनंद झाला ब्राह्मणाशी श्री गुरु निरुपती तयाशी आमचे वाक्य परियेशी जाय त्वरित गुरुजवळी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेशी संतोष होईल भरवशी तोची आपण सत्य मानी ऐसे परी गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभोखिती निरूप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरूप देऊनी ब्राह्मणाशी श्री गुरु निघाले परियेशी आले भिल्लवडी ग्रामाशी भुवनेश्वरी सनिध कृष्णा पश्चिम तटाकेशी औदुंबर वृक्ष परियेशी श्री गुरुस्वामी राहिले गुप्तेशी एकचित्ते परियेसा सिद्ध मने नामधारकाशी राहिले श्री गुरु भिल्लवडीशी महिमा वाढली बहुवशी प्रख्यात गेले सांगून म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र विवेकबोधे शिष्य पवित्र गुरु भजने पवित्र सर्व विद्या पावले इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु शुश्रूषणम नाम षोडशोऽध्याय ओवी संख्या 167 श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु श्री दत्तात्रय अर्पणमस्तु जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव।